नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का आयोगाचा जो कंबाईंड 25 मध्ये हॉट टॉपिक होता कोपन हेगेन, यावर नाही का आपण शॉर्टपणे ट्रिकी स्वरूपात आणि स्मार्टपणे कसं लक्षात ठेवायचं ते याच्या व्हिडिओमधून आपण सांगितलेलं आहे। आणि यामध्ये जवळपास 10 ते 12 पीआयक्यू घेतलेले आहे, जेणेकरून काय अप्रोच असला पाहिजे तुमचा या कोपन हेगेनवर आणि कमी टाइम मध्ये कसं लक्षात ठेवायचं। यानंतर जर हा तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर यानंतर यावरचा प्रश्न मला वाटत नाही तुमचा चुकणार आहे। यावर कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकते ते सुद्धा मी सांगितलेले आहे आणि पीआयक्यू सुद्धा घेतलेले आहे। आणि आपल्याला नाही का आयोग यावर पूर्वी त्रिवार्ता जो हॉट टॉपिक होता यावर प्रश्न विचारते, परंतु आयोगाने 2025 मध्ये नाही का कोपन हेगेन या टॉपिकवर 2 क्वेश्चन विचारले आणि ते इझी आहे। परंतु जर आपण त्यावर जर तयारी केली नाही तर आपल्याला त्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त असते। आज आपण फक्त 1 पेज माहिती सांगणार आहे आणि 1 पेज मधून तुमचा 1 मार्क नक्की फिक्स होणार आहे। चला तर पाहूया आपण कोपन हेगेन। यामध्ये जर आपल्याला थोडं बेसिक जर विचारलं तर तुम्ही ते सुद्धा लक्षात ठेवा। कोपन हेगेन जे आहे हे जर्मन अर्थशास्त्रज्ञ होते, जर्मन वनस्पती शास्त्रज्ञ होते, हे लक्षात ठेवा। आणि हवामान शास्त्रज्ञ आपल्याला कसं टाकू शकते, इथं अमेरिकन टाकू शकते, कारण की त्रिवार्ता जे होते डॉक्टर त्रिवार्ता हे अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ, हे जर्मन। लक्षात कसं ठेवायचं, कोपन हेगेन मध्ये किती शब्द आहे, 3, जर्मन मध्ये 3 आहे। कोपनच्या नंतर न आहे शेवटी, जर्मनच्या नंतर न आहे, म्हणजे लक्षात राहू शकते आपल्याला कसं अमेरिकन आणि जर्मन यामध्ये कन्फ्युजन असलं पाहिजे। आणि अमेरिकन कोण आहे तर डॉक्टर त्रिवार्ता आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रश्न कसा विचारू शकते, ज्यावेळेस कोपन हेगेन आहे यांनी ज्यावेळेस हवामानाचं जे वर्गीकरण केलं होतं तर त्यामध्ये कोणते घटक विचारात घेतले होते त्यांनी, यावर प्रश्न विचारू शकते। लक्षात घ्या, यांनी तापमान म्हणजे टेम्परेचर, पर्जन्य म्हणजे रेन, वनस्पती ज्यावर त्यांनी घटक विचारात घेतलेले आहे, म्हणजे तापमान, पर्जन्य आणि वनस्पती यावर आपल्याला काय फरक लक्षात ठेवायचा माहित आहे का। डॉक्टर त्रिवार्ता जे आहे यांनी फक्त 2च घटकाचा विचार केला होता, ते आहे तापमान आणि पर्जन्य, जे मी तुम्हाला रेड कलर मध्ये दिलेला आहे। आणि हे जे वनस्पती आहे हे फक्त कोण तर कोपन हेगेन यांनी म्हटलं होतं की या आधारावर। हे तुम्हाला कसं फरक आला पाहिजे, त्यांनी असा प्रश्न फ्रेम करू शकते की बा कोपन हेगेन यांनी नाही का वनस्पती तापमान आणि पर्जन्य या घटकावर नाही का हवामानाचं वर्गीकरण केलं, त्यावेळेस आपण इथं चुकू शकतो, कारण की हे एवढं लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असतं। त्यानंतर लक्षात घ्या, भारतीय हवामानाचे वर्गीकरण कोपन हेगेन यांनी किती विभागात केले तर याचे एकूण प्रमुख विभाग 5 होते आणि उपविभाग होते 9, हे लक्षात ठेवा, कारण की याच्यावर तुम्हाला चुकू शकते। 5 विभाग 9 उपविभाग। त्यानंतर जर प्रश्न दुसरा काय, त्रिवार्ता यांनी किती केलं होतं मग भारताच्या हवामानाचं, तर विभाग केले ते 4 आणि 7 केले ते उपविभाग, हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला जर वाटत असेल की त्रिवार्तावर सुद्धा व्हिडिओ बनवू तर नक्की कमेंट करा, मी नक्की त्रिवार्तावर बनवायचा प्रयत्न करतो। परंतु कोपन हेगेन फार महत्वाचं आहे, कारण की त्रिवार्तावरचे क्वेश्चन आपल्याला सुटतात, लक्षात घ्या। तर हे तुमचा फॅक्च्युअल डाटा आहे, हे पाठ पाहिजे, इथं जर आला प्रश्न तर आपल्याला आला पाहिजे। त्यानंतर आपण जे 5 विभाग आणि 9 उपविभाग आहे यामध्ये आपण नक्की पाहणार आहोत। आपण असं कंपॅरिझन केलं नाही विभाग आणि उपविभाग, फक्त आपल्याला मार्क घ्यायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आपण हा माहिती घेतलेली आहे। यावर कोणते टाईपचे क्वेश्चन येऊ शकते, एक जे हवामान वर्गीकरणचा गट जो असतो तो कोणता आहे आणि तो कुठे आढळतो आणि मान्सूनचा प्रकार कोणता आहे, या 3 टाईपवरच आपल्याला क्वेश्चन विचारते। हे जी माहिती आहे मला थोडं याच्यावर नाही का मर्यादा आहे, त्यामुळे मी नाही का त्या टाईप लिहिण्याचा प्रयत्न केला। तुम्ही कसं करायचं, इकडे लिहायचं वर्गीकरण म्हणजे इथं हवामानाचा गट, त्यानंतर वर्गीकरण हे वालं, आणि इथं कुठे आढळते बाटे ठिकाण, हे 3 तुम्ही जोड्या लावासारखं लिहायचं, म्हणजे तुम्ही कन्फ्युजन असणार नाही। आणि यामध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की बा कीवर्डवरून कसं लक्षात ठेवायचं। चला तर पहा, आपल्याला जे सर्वप्रथम विभाग आहे एएम, लक्षात ठेवा एएम, जिथं ए आला ना तुम्हाला ए, तिथं काय लक्षात ठेवायचं, उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय हा शब्द येईल, काही उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय, कुठं ए जिथं आला तुम्ही लिहून घ्या। बघा इथं उष्णकटिबंधीय विषुववृत्तीय, इथं ए आहे उष्णकटिबंधीय, ए आहे उष्णकटिबंधीय, ए आहे उष्णकटिबंधीय, म्हणजे इथं उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय हा एक वडी। त्याच्यानंतर बघा दुसरं काय कीवर्ड आहे यम, यम म्हणजे काय मान्सून, यम वरून मान्सून म्हणजे पाऊस, मान्सून म्हणजे पाऊस, लक्षात ठेवायचं। उष्णकटिबंधीयाचा कीवर्ड निघाला तर पावसाळी किंवा मान्सून आला का क्लिअर, तुम्हाला एम तुमचा निघून जाईल, म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही यम वरून मान्सून। पण आता कुठे आढळते याच्यावर प्रश्न विचारते, बघा पश्चिम घाट आणि त्रिपुरा हे 2च आहे, हे मेन्सचा प्रश्न एकदा आलेला आहे, हे तुम्हाला दाखवतो मी। ज्यावेळेस पीआयक्यू जोडलं तर आपल्याला कळतं की याच्यावर प्रश्न आला तर मग आपल्याला हे कळा लागन। लक्षात ठेवा पश्चिम घाट आणि
त्रिपुरा यावर क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. त्यानंतर बघा एएमडब्ल्यू. एएमडब्ल्यू मध्ये बघा ए चा अर्थ उष्णकटिबंधीय, एम म्हणजे मान्सून, आला काय हेच वाला बरोबर. आणि डब्ल्यू चा अर्थ काय विंटर. विंटर म्हणजे हिवाळा, हे लक्षात ठेवा. उष्णकटिबंधीय मोसमी हवामान, अल्पकालीन शुष्क हिवाळा. म्हणजे आपल्याला काय भेटते हे कीवर्ड, तर हे वरचं आपल्या लक्षात राहते. फक्त इथं ऍड काय करायचं, अल्पकालीन शुष्क, शॉर्ट डे ड्राय. शॉर्ट डे ड्राय लक्षात ठेवा. शॉर्ट डे ड्राय हिवाळा. म्हणजे एएम निघून गेलं तुमचं, डब्ल्यू चा अर्थ होतो हिवाळा. हिवाळा कसा आहे, अल्पकालीन आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हे प्रश्न आल्यावर तुम्हाला जास्त लक्षात येईल. आणि कुठे आढळते हे, तर कोकण. त्यानंतर मलबार किनारपट्टी, म्हणजे कोकण किनारपट्टी आणि मलबार किनारपट्टी. कोकण किनारपट्टी तर माहित आहे आपल्याला. मलबार किनारपट्टी कुठे येते, केरळमध्ये. नाव सुद्धा यूज करते त्यांनी. आणि गोवा. गोवा, केरळ, कोकण. मलबार किनारपट्टी आलं ते कुठं आहे, केरळमध्ये आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे ते सुद्धा विचारत्या. कोकण किनारपट्टी, मलबार किनारपट्टी जे केरळमध्ये आहे, आणि गोवा, हे तीन गोष्टी कुठे येते, एएमडब्ल्यू मध्ये. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला नक्की कळणार आहे. त्यानंतर बघा तिसरा जे प्रकार आहे एएस. एएस मध्ये बघा ए चा अर्थ माहिती आहे तुम्हाला, उष्णकटिबंधीय. एस म्हणजे काय, समर. समर म्हणजे काय, उन्हाळा. उन्हाळा कसा असते, कोरडा. आहे का कीवर्ड, कोरडा उन्हाळा. म्हणजे तुमचं ट्रिक्स निघून गेली. समर, उन्हाळा. त्याच्यानंतर कोरडा, उन्हाळा कोरडा असते, एक शब्द ऍड करा तुम्ही, लक्षात घ्या. आणि कुठं आढळत असते लक्षात घ्या, आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा पूर्व किनारा. बघा इथं काय, कोणता किनाराला, तामिळनाडूचा व आंध्र प्रदेशचा पूर्व किनारा. पूर्व आहे. पूर्व किनारा प्रश्न आपल्याला. तामिळनाडूचा जो पूर्व किनारा आहे त्याचं नाव काय, कोरोमंडल किनारा. लक्षात, कोरोमंडल किनारपट्टी. बघा इथं लिहिलेला आहे. प्रश्न आपल्याला भूगोलमध्ये आलेला आहे. कोरोमंडल जे आहे हे कोणत्या दोन राज्याची किनारपट्टी आहेत, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. लक्षात ठेवा. आता म्हणायचं, आता कोरोमंडल किनारा आला म्हणायचं. आता म्हटलं काय, आंध्र प्रदेश, ता म्हणजे तामिळनाडू, असं लक्षात ठेवा. हे तुम्हाला इथं म्हणजे जागा नसल्यामुळे मी लिहिलं, पण तुम्ही व्यवस्थित लिहा, लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन आला तर त्यावेळेस याचं इम्पॉर्टंट तुम्हाला कळणार आहे भाई किती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा एडब्ल्यू, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. एडब्ल्यू. एडब्ल्यू जो आहे, ए जे आहे ते उष्णकटिबंधीय आहे, लक्षात ठेवा. आणि डब्ल्यू चा जे अर्थ आहे ते सॅवाना आहे. डब्ल्यू चा अर्थ काय, सॅवाना. इथं फक्त एक लक्षात ठेवायचं, डब्ल्यू सॅवाना या गटात येते. त्यालाच आपण दुसरं नाव आहे आर्द्र कोरडे. आर्द्र कोरडे सॅवाना, एडब्ल्यू. हे तुम्ही फक्त पाठ करा. डब्ल्यू तुम्ही नाही का, म्हणजे ए वरून तो तुम्हाला कळते, परंतु डब्ल्यू चा अर्थ काय, इथं सॅवाना. इथं विंटर नाही आहे, लक्षात ठेवा. विंटर कुठं आहे, एएमडब्ल्यू मध्ये आहे, लक्षात ठेवा. एवढा थोडासा फरक थोडस लक्षात ठेवायचा. याच्यावर बरेच प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय, सॅवाना आणि आर्द्र कोरडे. आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, असं जर विचारलं सर्वात मोठा हवामान विभाग कोण आहे याच्यात, तर एडब्ल्यूच आहे, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न युपीएससी आलेला आहे, ते घेतलेलं आहे मी, तुम्हाला महत्वाचं कळेल. ते सर्वात मोठा विभाग कोणता आहे, एडब्ल्यू. त्याच्यानंतर हे कुठं आढळते याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हे बहुतांश आपले द्वीपकल्पीय प्रटाळ आहे तिथं आढळते. त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, छत्तीसगड आणि उत्तर जो बाजू आहे पश्चिम बंगाल जे आहे, पश्चिम बंगालची उत्तर बाजू वगळता आहे, हे लक्षात ठेवा. उत्तर बाजू वगळता पश्चिम बंगाल, कारण की इथं तुम्हाला वर दिलेला आहे मी पश्चिम बंगाल. इथं काय, उत्तर आणि पश्चिम बंगाल आहे दुसऱ्या टॉपिक मध्ये. तुम्हाला ते फक्त नोट डाऊन करायचं आणि एका जागी लिहायचं, की जे तुम्हाला कन्फ्युजन वाटते कसं आपल्याला पर्याय एलिमिनेट करताना समजलं पाहिजे. हे उत्तर बाजू वगळता म्हणजे उत्तर बाजू सोडून पश्चिम बंगाल आहे, सॉरी बंगाल आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. आता आपण वर काय बघितलं बघा, इथं आंध्र प्रदेश बरोबर आहे आणि इथं महाराष्ट्र, हे किनारपट्टी आहे ना, कोकण किनारपट्टी. हे सोडून आहे आपल्याला इथं आंध्र प्रदेश महाराष्ट्र काही या दोघांमध्ये किनारपट्टी सोडून. जर तुम्हाला असं विचारलं तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी तर इथे येईल एएस मध्ये, आणि महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी विचारलं तर इथे येईल एएमडब्ल्यू. फक्त तुम्हाला आंध्र प्रदेश महाराष्ट्रातच उल्लेख आला म्हणजे किनारपट्टीचा उल्लेख सोडून, तर ते टाकायचं आपल्याला एडब्ल्यू मध्ये. हे तुम्हाला नाही का प्रश्न पाहिल्यावर जास्त क्लिअर होईल, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला विचारलेलं आहे सीएसए. सीएसए लक्षात ठेवायचं, फक्त पाठ करायचं. सीएसए म्हणजे काय, भूमध्य सागरीय हवामान, ज्याला आपण मेडिटेरियन वेदर म्हणतो. मेडिटेरियन इंग्लिश मध्ये म्हणतो याला, भूमध्य सागरीयला. लक्षात ठेवायचं. लक्षात काय ठेवायचं, सीएसए मध्ये काय, एसए सागर. सागर, सागर म्हणजे समुद्र, लक्षात ठेवायचं. किंवा याला समुद्र सुद्धा वाचू शकता तुम्ही. एसए म्हणजे समुद्र, म्हणजे भूमध्य सागरीय समुद्र, एकच याच्यात भूमध्य म्हणून. हे पाठ प्रश्न आल्यावर तुम्हाला कळणार. त्यानंतर येते CWG, ज्याच्यावर आता प्रश्न सुद्धा होता आपल्याला. बघा
CWG लक्षात कसं ठेवायचं, हे आहे CWG, यामध्ये विंटर येते, हिवाळी, परंतु एक कसं आहे यामध्ये जी आलं, लक्षात ठेवा. याला काय म्हणायचं आपण, मान्सून शुष्कच म्हणायचं. जी CWG आलं तर मान्सून शुष्कच हिवाळी प्रकार लक्षात ठेवायचं. याला आता तुम्ही वेगळ्या प्रकार, जसं आपण AW जसं म्हटलं सॅवाना आहे, तर तसं याला तुम्ही लक्षात ठेवा, मान्सून शुष्क हिवाळी प्रकार. विंटर समजून जाते, परंतु आपल्याला विंटर बरेच आहे ना, परंतु ते फरक काय करते, शुष्क म्हणून, मान्सून शुष्क, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न राज्यसेवा आला होता, कुठे आढळते बा याच्यावर, तर हे गंगेचा प्रदेश जे आहे, गंगा नदीचा, तिथे आढळते. तर लक्षात ठेवायचं, जी वरून काय गंगेचा प्रदेश लक्षात ठेवायचं. मग गंगेच्या प्रदेश मध्ये कोण येते, उत्तर प्रदेश येते, बिहार येते तिकडलं, लक्षात ठेवायचं. उत्तर प्रदेश बिहार, याच्यावर प्रश्न आहे उत्तर प्रदेश बिहार. त्याच्यानंतर बघा मेसोथर्मल जो आहे याच्यातच येते, लक्षात ठेवा. मेसोथर्मल प्रश्न आपल्याला, गंगेचा प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मेसोथर्मल. त्याच्यानंतर बघा पूर्व पंजाब आणि हरियाणा जर आलं, पूर्व पंजाब, पूर्व हरियाणा, ते सुद्धा येते. कारण बघा इथं खाली दिसणार तुम्हाला पश्चिम, बघा इथं BSHW मध्ये पंजाब व हरियाणा कोणता आहे, ते पश्चिम बाजू, म्हणजे पश्चिम पंजाब व हरियाणा येईल, ते खाली येईल. म्हणजे हे तुम्हाला केवळ लक्षात ठेवायचं आणि एका जागी लिहायच्या, पूर्व पंजाब हरियाणा एक याचा ग्रुप बनवायचा आणि पश्चिम पंजाब हरियाणा हे गट लिहायचा समोर. म्हणजे कसं कंपॅरिझन जितकं तुम्ही खाली लिहिसाल हे तर करायचंच, पण खाली नाही का IMP पॉईंट म्हणून लिहायचं, जेणेकरून आपण जर ते त्यांनी डाऊटफुल विचारलं तर आलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर उत्तर पश्चिम बंगाल, बघा इथं काय उत्तर पश्चिम बंगाल आहे, त्याच्या CWG खाली आपण काय केलं, AW मध्ये काय होतं, तिथं सोडून होतं हे उत्तर पश्चिम बंगाल सोडून, लक्षात ठेवा. मग आसाम, मेघालय, मणिपूर हे येते. त्याच्यानंतर माळवा पठार लक्षात ठेवायचा, कारण की पठारावर प्रश्न विचारू शकते. माळवा पठार कुठे येते, CWG. आणि दक्षिण नागालँड आहे याच्यात, दक्षिण. मग उत्तर नागालँड कुठे आहे, बघा इथं आहे. हे तुम्ही फरक लक्षात ठेवा, हे तुम्ही एका जागी लिहायचं, उत्तर नागालँड, दक्षिण नागालँड, आणि हे गट लिहायचा, DFC समोर लिहायचा, CWG खाली लिहायचा, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा AF गट आहे, A म्हणजे काय, विषुववृत्तीय किंवा उष्ण आला ए, आणि F चा अर्थ ते ड्राय, म्हणजे विषुववृत्तीय आर्द्र येईल. हे प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. हे पाठ करायचं, काही गोष्टी पाठ करायच्या आहे, सर्वच गोष्टी करायच्या नाही आपल्याला, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा DFC येते, DFC याच्यावर आताही प्रश्न आहे, मेन्सला सुद्धा आहे. कसं लक्षात ठेवायचं, बघा फ्रीज असते आपल्यावाली, फ्रीज मध्ये बर्फ थंड होती, मग लक्षात इथे काय राहील, हवामान थंड, कोल्ड अँड हिवाळी प्रकारचे हवामान, लक्षात ठेवा. थंड आणि आर्द्र हिवाळी, म्हणजे आपल्याला थंड जरी लक्षात आलं नाही येते, इंग्लिश मध्ये कोल्ड हमिड विंटर म्हणतात, लक्षात ठेवा. थंड, आर्द्र हिवाळी. फ्रीज कसं असते हो, बर्फ थंड, मग थंड कधी असते, हिवाळ्यात, असं लक्षात ठेवा ना. म्हणजे कसंही आपल्याला लक्षात ठेवणं आहे आपल्याला, तुम्हाला ते प्रश्न जेव्हा पास ना तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर आढळते कुठं, बघा याच्यावर प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेश थंड आहे, लक्षात ठेवा. ईशान्य आसाम आणि उत्तर नागालँड हे लक्षात ठेवा. उत्तर नागालँड, अरुणाचल प्रदेश थंड हवामान ठिकाण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला नाही का BSHW आणि BWHW जर आलं, हे बी जे आहे हे वाळवंटे संबंधी असते, जिथं तापमान खूप जास्त असते. आणि याच्यात ट्रिक सांगतो तुम्हाला, बघा BSHW यामध्ये जे यस असते ना, बघा इथं W वेगळा आहे, इथं यस, बाकी कॉमन आहे बा, SWB BSW आहे का, बस. मग हे लक्षात ठेवायचं काय, यस म्हणजे का, स्टेपी, फक्त याच्यावरच निघतो उत्तर, स्टेपी. मग स्टेपी हवामान आहे, मग हे वाळवंटात येते, तिथं निम्न शुष्कच असेल ना, कोरडं, लक्षात ठेवायचं, निम्न शुष्क, स्टेपीवरून लक्षात ठेवा. याच्यावरून सुद्धा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होते. मग हे आढळते कुठं, जे अरोती पर्वतारांग आहे त्याच्या पश्चिमेकडील भाग आहे अरोरी पर्वताचा. त्यानंतर पंजाब हरियाणा पश्चिम बाजू, वर पूर्व बाजू आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र कर्नाटकचा पर्जन्यछायाचा प्रदेश, म्हणजे इथं पर्जन्यछाया म्हणजे काय, जिथं पाणी कमी पडते, उष्णता जास्त असते, त्यामुळे हे होते गोष्टी. तर लक्षात ठेवायचं, वाळवंट आहे बा, जिथं काहीच पिकत नाही, निमओसाड प्रदेश आहे, हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला सोपं आहे. इथंही पश्चिम बाजू आहे, इथंही पश्चिम बाजू आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा BWSW, W चा अर्थ काय, वाळवंट म्हणायचं. वाळवंट कसं असते, उष्ण, तर लक्षात ठेवा W वरून वाळवंट. आता हे वाळवंट कसं आपण असं ते प्रोनाउन्सिएशन वाचायचं नाही, त्याला वाळवंटला आपण WA लिहितो मराठीत, बघा वाळवंट जर वाचं काय होते W हे, तर असं लक्षात ठेवा. वाळवंट उष्ण वाळवंट असते ना, कारण की वाळवंट उष्ण जातणार आहे, यावरून तुम्हाला ते क्लिअर होते. उष्ण वाळवंटी प्रकारचे हवामान, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. आणि कुठं आढळते हे, तर कुठं आढळते बघा, पश्चिम राजस्थानचा वाळवंटी भाग, जे थारचं वाळवंट ते याच्यातच येते, लक्षात ठेवा. कधी विचारू शकते, थारचं वाळवंट कुठे येते, याच्यात एकच गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पश्चिम राजस्थानचा वाळवंटी भाग, इथं पूर्व नाही येत, पश्चिम येते, लक्षात ठेवा.
त्यानंतर ईटी आहे विभाग. ईटी लक्षात ठेवा, हे बिन लक्षात राहते. ईटी, टी म्हणजे काय, टुंड्रा. टी वरून टुंड्रा प्रदेश, म्हणजे इथं काय राहते, हवामान जास्त थंड राहते. तर टुंड्रा प्रदेश याच्यामध्ये काय आहे ते भाग, उत्तराखंड मधील पर्वतीय प्रदेश. तुम्हाला डायरेक्ट येईल उत्तराखंड पर्वतीय प्रदेश कुठे आढळते, ईटी मध्ये, टुंड्रा प्रदेश. किंवा डायरेक्ट ईटी कुठं आहे, तर टुंड्रा प्रदेश. हे तुम्हाला मी पर्याय युपीएससीत किंवा एससीसीत आलेला आहे, मी लावलेला आहे प्रश्न, तुम्हाला समजेल ते. आणि काय ई म्हणजे काय, ध्रुवीय किंवा हिमालयीन हवामान. ही लक्षात ठेवायचं, याला पोलर वेदर म्हणते, लक्षात ठेवा. ई म्हणजे ध्रुवीय, म्हणजे कुठं आढळते, काश्मीर आणि लडाख. आता काश्मीर उत्तर नाही लक्षात नाही राहिलं तर चालते, फक्त काश्मीर लडाख लक्षात ठेवा. हे दोनचा गट करायचा, याचा लक्षात घ्या. जे तुम्हाला कॉमन वाटत आहे त्याचा दोनचा गट करायचा, लक्षात ठेवायचं. हे जे आहे ध्रुवीय हिमालयीन प्रदेश याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, आपण नक्की आता पाहू. आणि जर यावेळेस तुम्हाला जे PIQ जर पाहिले मी आता तुम्ही, तर तुम्हाला हे माहिती किती इम्पॉर्टंट आहे, या माहितीतून किती प्रकारचे प्रश्न आपल्याला सुटू शकतात हे समजणार आहे. तर चला तर आता आपण पाहू प्रश्न. चला तर तुमचा पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. हे आपल्याला आता कंबाईंड 25 आलता बघा. कोपेनहेगन यांनी हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. पश्चिम किनारी भारताच्या म्हणते, भारताचा पश्चिम किनारा कोणता आहे, कोकण. आणि तिथं पर्यायामध्ये सुद्धा दिलेला आहे बघा, मुंबईच्या दक्षिणेकडे. मुंबई कुठे आहे नकाशामध्ये, वर. त्याच्या दक्षिणेकडे कोण आहे, रायगड सिंधुदुर्ग आहे ना खाली, तर ते लक्षात ठेवा. ते विचारलाय, पश्चिम किनारपट्टी आहे ना, हे कोकण किनारपट्टी बघा इथं. हा हे बघा AMW काय, याच्यात कोकण किनारपट्टी आणि मलबार किनारपट्टी पश्चिम किनारपट्टी आहे. आणि पूर्व किनारपट्टी कुठे येते, हे AS मध्ये, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, हे पूर्व किनारपट्टी आहे. लक्षात ठेवा हे फरक. याच्यावर प्रश्न सॉल्व्ह होत होता याचा. AMW आणि AMW चा अर्थ सुद्धा दिलेला आहे बघा तिथं. मान्सून टाईप ड्राय समर. AMW म्हणजे उष्णकटिबंधीय मोसमी अल्पकालीन शुष्क, पर्यायामध्ये सुद्धा दिलेला आहे. बाकी AW, AS आणि BSSW बघा, स्टेपी हवामान दिलेलं आहे. S वरून निघत होतं तुमचं. AS म्हणजे काय, एक तर उष्णकटिबंधीय किंवा विषुवृत्तीय शब्द येईल. याचा अर्थ होते समर कसा राहते, कोरडा, हे लक्षात घ्या. त्यानंतर AW बघा, AW काय विचार म्हटलं तुम्हाला, उष्णकटिबंधीय सॅवाना म्हणजेच काय, आर्द्र कोरड, हे लक्षात ठेवायचं. हे सर्वात मोठा विभाग आहे. हे तुम्ही नाही का पर्यायाचा सुद्धा अभ्यास करा, तुम्हाला प्रश्न पाहिल्यावर क्लिअर होईल. ना याचं उत्तर आहे AMW. त्यानंतर आपल्याला ग्रुप सी ला आलता बघा, कोपेनहेगन इकडं हवामान दिलं होतं, इकडं हवामानचा प्रकार दिला होता. बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. CWG विचारलं होतं बघा. CWG जे येते हे पाठ करायचं. मान्सून शुष्क काय, हिवाळी आहे, लक्षात ठेवा. जी वरून काय, गंगेचा प्रदेश, मेसोथर्मल ऐकायचे आहेत बघा. गंगेचा मैदान, मेसोथर्मल, हे बाकी तुम्हाला करावं लागेल. म्हणजे तुम्हाला प्रश्न कुठे येतात माहित आहे का, हे आढळते कुठं त्याच्यावर सुद्धा आहे. जी वरून सुद्धा आलेला आहे. जी वरून गंगेचा प्रदेश, हे राज्यसेवेचा प्रश्न आल्यावर तुम्हाला दाखवतो. मेसोथर्मल उत्तर प्रदेश, बिहार वरील प्रश्न आहे SSC ला, ते घेतलेलं आहे मी. हे लक्षात घ्या. हे तुम्ही माहिती व्यवस्थित लिहा, लक्षात घ्या. मी कसं मला मर्यादा असल्यामुळे मी ते एका जागी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बघा BWHW. W चा अर्थ काय, वाळवंट. मग ऑप्शन मध्ये बघा उष्ण वाळवंट आहे का, आहे बघा. BWHW, W म्हणजे उष्ण वाळवंट. आढळते कुठं, पश्चिम राजस्थानचा वाळवंटी भाग, हे विचारायचं आहे. आणि स्टेपी जर विचारलं, मागा ऑप्शन मध्ये होतं स्टेपी, निम्न शुष्क हवामान, हे वाळवंटातलेच असते, लक्षात ठेवा. त्यानंतर DFC बघा, मी काय म्हटलं, DFC फ्रीज कशी असते, थंड असते. कधी असते थंड, हिवाळ्यामध्ये असते, लक्षात ठेवा. थंड हिवाळी प्रकारचा, कोल्ड मिड विंटर. इंग्लिश मध्ये सुद्धा पाहायचं कधी, लक्षात घ्या. थंड आर्द्र हिवाळा आहे का, थंड हिवाळा आर्द्र आहे का, म्हणजे आपल्याला दोन याच्यावर निघून जाते, थंड हिवाळी, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा AMW, पुन्हा आला AMW, उष्णकटिबंधीय. बघा ए आला म्हणजे काय, तुमचं उष्णकटिबंधीय किवडीन किंवा विषुववृत्तीन. बघा उष्णकटिबंधीय आलं का, आलं. मोसमी हवामान, पर्याय नंबर 3 आहे का, आहे, लक्षात ठेवा. अल्पकालीन शुष्क कधी ही, कारण की त्यांनी बघा हे वर्षच टाकलं, उष्णकटिबंधीय मोसमी हवामान, हे सोमवारचं टाकलं नाही त्यांनी, लक्षात ठेवा. म्हणजे असं काही नाही की बा सोमवारचं झालं पाहिजे, याच्यावरून सुद्धा प्रश्न सॉल्व्ह होते या माहितीवरून. त्याच्यानंतर पहा तिसरा क्वेश्चन, हे आलता राज्यसेवा मेन 2016 ला. बघा 16चा प्रश्न आत्ता मारला आपल्याला रिपीट, काय कशाला, ग्रुप सी ला. भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्रज्ञाने AMW अध्याक्षर कशासाठी वापरले. हेच AMW बघा किती क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन आहे AMW. तर लक्षात घ्या, आपण काय म्हटलं होतं,
शब्दकालीन, उष्णकटिबंधीय, मोसमी, अल्पशुष्क, हिवाळी. तर लक्षात घ्या 2 नंबरचा पर्याय मोसमी हवामान, अल्पकालीन, शुष्क, हिवाळी. मोसमी तर आहेच, मान्सून आहे का मोसमी हवामान. तर पर्यायामध्ये एकच आहे मोसमी, कारण की आपण काय म्हणतो एम म्हणजे काय मान्सून, मोसमी. विंटर म्हणजे हिवाळा, हिवाळा आहे मोसमी आहे. आणि अल्पकालीन शुष्क तर आपण म्हटलं होतं, लक्षात ठेवायचं. तर लक्षात घ्या हे. आणि आढळते कुठं ते याच्या बघा पर्याय मिळत होतं निम्न शुष्क स्टेपी. स्टेपी कुठं आहे, DSHW. त्यानंतर मान्सून शुष्क हिवाळी पहा, मान्सून शुष्क हिवाळी ते पाहून घ्या. ध्रुवीय शुष्क हिवाळी म्हणजे काय, हे ध्रुवीय टुंड्रा प्रदेश किंवा ई. हे म्हणजे पर्यायाचा सुद्धा अभ्यास करा तुम्ही, हा लक्षात घ्या, तुम्हाला ते सोपंच आहे ना. त्याच्यानंतर बघा 2019 राज्यसेवाचा प्रश्न आहे. कोपेनहेगन वर्गीकरण AW जो हवामान प्रदेश आहे ते काय निर्देशित करतो. बघा AW सर्वात मोठा विभाग आहे. AW काय करते बघा, सॅवाना आणि आर्द्र कोरडे पाठ करायचं. सॅवाना लक्षात घ्या, पर्याय नंबर 2 आर्द्र कोरडे आणि सॅवाना लक्षात ठेवा. आणि आढळते कुठं, द्वीपकल्पीय पठार. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे तुम्हाला, नेक्स्ट क्वेश्चन दिसणार. द्वीपकल्पीय पठार याच्यात काय आहे ते सर्व प्रदेश लक्षात ठेवा. सर्वात मोठा विभाग आहे हा. ध्रुवीय प्रकार, उष्ण वाळवंटी प्रकार. म्हणजे कधी कधी जर प्रश्न आपल्याला आठवला नाही, हे कसं रिपीट येत आहे ना, हे आल्याच पाहिजे. तर आपल्याला नाही का ऑप्शन सुद्धा एलिमिनेट करता आले पाहिजे. याचं उत्तर आहे 2. प्रश्न 19चा आता येत आहे ते. त्यानंतर बघा AMVI पूर्व परीक्षा 2020 बघा रिपीट किती येत आहे. इथं विचारलं आपल्याला DFC म्हणजे काय. DFC म्हणजे काय, हेच थंड हिवाळी, थंड हिवाळी. बघा पर्यायामध्ये बघा उष्ण तर पहिलेच कटून जाते तुमचं, पहा ना. फ्रीज मध्ये थंड राहणार आहे, मग शीत हवामान प्रदेश आला का, थंड आला. थंड शीत म्हणजे काय, थंड. बाकी ते एलिमिनेशन होते, इतकं स्ट्रॉंग होते तुमचं आलं. जर तुम्ही अशा पद्धतीने जर हे 1-2 वेळा पाहिला ना, तुम्ही ट्रिक्स लिहून घेतली ना, लक्षात राहते. हा त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2020 प्रश्न बघा. चिन्ह विषुववृत्ती आर्द्र विचारलं. बघा पहिला प्रश्न विषुववृत्ती आर्द्र AF हे म्हटलं तुम्हाला, एचा अर्थ होते विषुववृत्तीय. बघा त्यानंतर आर्द्र F हे पाठ करायचा, हे ऑड आहे. त्यानंतर उष्णकटिबंधी आर्द्र कोरडे काय म्हटलं होतं, सॅवाना. बघा सॅवाना येईन कधी, किंवा आर्द्र कोरडे आवडली काय आलं, त्याचं AW. त्याचं उत्तर येईन 2 नंबरचं AW. विषुववृत्तीय मोसमी, विषुववृत्तीय मोसमी म्हणजे काय AM. बघा याचा अर्थ काय म्हटलं, उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय. M म्हणजे मान्सून आहे का, आहे म्हणजे इथं AM येईन. भूमध्य सागरीय पहा भेटलं, सागर CSA. सागर म्हणजे समुद्र, भूमध्य सागरी आला का, CSA आलं. म्हणजे पर्याय बघा हे सर्वच आले पाहिजे असं नाही, फक्त काही गोष्टी करायच्या आणि तिथं पाठ करून डायरेक्ट ऑप्शन कडे चेक करायचं. याच्यामध्ये जास्त वेळ टाकायचा नाही. परंतु आपण व्हिडिओ घेता, तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे ना सर्व. त्यानंतर बघा आता मी जे आढळते कुठं याच्यावर जे प्रश्न आला, आता आपल्याला डायरेक्ट विभाग विचारला. बघा राज्यसेवा मेन 2025 जे झाली होती, तर त्यामध्ये बघा काय विचारलं होतं, हवामानचा प्रकार दिला आणि कोठे आढळते, म्हणजे याच्यावर काय फ्रेम होते हे सुद्धा आपल्याला समजते. इथं बघा AW विचारलं त्यानं. काय विचारलं, AW कोणत्या हवामान प्रदेश मध्ये आढळते. बघा AW कुठे आढळते, बहुतांश द्वीपकल्पीय पठार आहे का, ऑप्शन नंबर 2 आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वात मोठा विभाग आहे CWG. CWG ट्रिक सांगितली तुम्हाला. जी म्हणजे काय, गंगेचा प्रदेश. मेसोथर्मलवर प्रश्न आहे, हे बाकी पाहून घ्या. तर इथे येईल गंगेचा प्रदेश. त्यानंतर DFC बघा, DFC कुठं आहे, थंड प्रदेश. कुठं आहे, अरुणाचल प्रदेश आहे का, हे बाकी तुम्ही पाहून घ्या. DFC थंड. त्यानंतर AS बघा, AS म्हणजे काय, एचा अर्थ होते उष्णकटिबंधीय. म्हणजे समर, समर म्हणजे कोरडा. कुठं आहे AS, किनारपट्टी कुठं आहे, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूची किनारपट्टी, ज्याला आपण काय म्हणतो तामिळनाडूचा कोरोमंडल किनारा आहे का, हे आहे. म्हणजे पूर्व किनारपट्टी, हे काय ते पश्चिम किनारपट्टी. इथं लिहायचं पश्चिम किनारपट्टी कोणती, कोकण आणि मलबार. इथे येते पूर्व किनारपट्टी आंध्र प्रदेशची आणि तामिळनाडूची, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे, याच्यावर सॉल्व्ह होत होता. आता आपल्याला आणि तुम्हाला कोरोमंडल किनारा कोण दोन राज्याच्या दरम्यान आहे, आंध्र प्रदेश तामिळनाडू, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे हा भारताच्या भूगोलमध्ये. यावरून तुम्हाला समजला असेल की हे प्रश्न कसे लक्षात ठेवायचे. आणखी काही क्वेश्चन आहे पाहू आपण. हे आपले कंबाईंड आणि राज्यसेवेचे प्रश्न इतकेच आलेले आतापर्यंत, परंतु आपले सर्व प्रश्न या माहितीवरून
सुटत आहे. परंतु आता मी काही 2-4 क्वेश्चन आहे जे SSC चे आहे ते पहा. इथे AMW विचारलं होतं, पाहून घ्या. भारतीय कोपेन अनुसार AMW जलवायू क्षेत्र मुख्य रूपात कोणत्या रूपात म्हणजे असते बा असं विचारलं आहे. AMW तर तुम्हाला माहित आहे कुठे आहे. AMW उष्णकटिबंधीय मोसमी ठिकाण विचारलं काय, पश्चिम किनारपट्टी गोवा आणि केरळ आहे का. केरळ ऑप्शन मध्ये बघा गोवा केरळ आहे. म्हणजे गोवाची काय, गोव्याला किनारपट्टी आहे, परंतु इथं मलबार किनारपट्टी निघत होतं. मलबार कुठं आहे, केरळ. केरळ आहे ना आपल्या ऑप्शन मध्ये, मग उत्तर राहील. बाकी तुम्ही पाहून घ्या. आणि उत्तर प्रदेश बिहार आहे ते कुठे येईल, इथे येईल. CWG गंगेचा प्रदेश. असं पर्याय सुद्धाचा अभ्यास करा. बाकी तुम्ही पंजाब हरियाणा सुद्धा आहे, पूर्व पश्चिम. जर याने असं पूर्व आणि इथं काय केलं आपल्याला पश्चिम, जर फरक नाही केला तर मग आपल्याला CWG आणि याच्यामध्ये फरक करता येत नाही. लक्षात घ्या. डायरेक्ट त्यांनी उल्लेख केला तर होईल. त्यानंतर बघा हे SSC 2023 चा होता CGL. त्यानंतर बघा SSC CGL आले 2019 ला. मी डायरेक्ट तुम्हाला हे सांगतो प्रश्न. बघा त्यांनी विचारला की बा कोपनहेगन नुसार नाही का हिमालयन क्षेत्र कोणत्या भागात येते. बघा हिमालयन क्षेत्र आपण घेतलेलं आहे. हिमालयन क्षेत्र बघा खाली, हिमालयन क्षेत्र बघा ET टुंड्रा प्रदेश. याच्यात मध्ये नाही का ऑप्शन मध्ये नाही का उत्तराखंड मधील पर्वतीय प्रदेश आहे. इथे हिमालयन पर्वतीय क्षेत्र सुद्धा आहे, तिथे लिहिजा, कारण की पर्वत क्षेत्र आहे ना ET मध्ये येते. ET बाकीचे ऑप्शन नाही का नाही आहे तसं. भूमध्य सागरी आपल्याला माहित आहे CSA मध्ये येते. CWG गंगेचा येते आणि अर्धशुष्क BSS स्टेपी ते वाळवंटात येते. आपल्याला पर्वत हिमालय पर्वत आहे, कारण की इथं पर्वतीय गोष्टी येते. उत्तराखंड मधील पर्वतीय प्रदेश इथे लिहून टाकता एकदा, हिमालयन पर्वतीय प्रदेश ET. ET नसेल तर कधी E, हे दोन पैकी उत्तर लिहायचं कधी. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, पूर्ण वाचत नाही मी, पहा. CWG विचारला आपल्याला. CWG मध्ये कोणता विभाग येते बघा, हे CWG. मागा आपल्याला प्रश्न काय होता, गंगेचा प्रदेश मेसोथर्मल, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता बघा इथं उत्तर प्रदेश बिहार आला का. उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल, हे बघा पश्चिम बंगाल. उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल म्हणजे गंगेचा प्रदेशच होय. आणि इथं पश्चिम बंगाल आहे. इकडे काय येते बघा, इथं येते उत्तर बाजू वगळून, म्हणजे इथं पूर्व बंगाल बी येते. हे लक्षात ठेवा, इथं पूर्व बंगाल इथं पश्चिम बंगाल, फरक करतायत तुम्हाला. त्याच्यानंतर बघा एक UPSC ला प्रश्न आलता. हे प्रश्न आला तर आपल्याला येणार नाही. लक्षात घ्या. भारतचा सर्वात मोठा जलवायू प्रकार कोणता आहे, जे आपण इथं म्हटलं ना AW. असा जर प्रश्न झाला तर आपल्याला येत नाही. आपण AMW मारू शकतो, कारण की मोठा आहे म्हणून असं वाटते, पण सर्वात मोठा कोणता आहे, AW. सर्वात मोठा मान्सून 7 आहे, लक्षात ठेवा. आणि त्रिवार्तामध्ये आपण AW मध्ये येतो महाराष्ट्राचा विभाग. महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ आणि मराठवाडाचा भाग, लक्षात ठेवा. हे आपण येतो 7 मध्ये. त्रिवार्ता असल्यावर मी घेईल, तुम्ही कमेंट करता त्रिवार्ता घ्यायचं का नाही. त्यानंतर लक्षात घ्या याचं उत्तर येईल AW. आता हे बघा प्रश्न आला UPSC ला 21 मध्ये. कोपेनहेगन नुसार भारतच्या पश्चिम भागात नाही का जे राजस्थान गुजरात आहे, हे जलवायू प्रकार कशात येते मध्ये. आता तुम्ही बघा पश्चिम भाग आहे राजस्थान गुजरातचा, तर कायच्या येताना आहे, वाळवंटी भाग आहे ना राजस्थान, लक्षात घ्या. BWH, लक्षात ठेवा. BWH राजस्थानचा भाग आहे, लक्षात ठेवा. आणि बाकी पर्याय तर माहित आहे तुम्हाला, बाकी पर्याय येणार नाही राजस्थान. यावरून नाही का हे UPSC चा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पश्चिम राजस्थान पश्चिम भाग आहे ना, राजस्थान मध्ये काय उष्ण आहे, उष्ण म्हटल्यावर दोनच गोष्टी. राजस्थान आलं या दोन पैकी उत्तर राहील. राजस्थान येते कायच्यात, वाळवंटी भाग. BW हे लक्षात ठेवा. फार सूक्ष्म फरक आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित लिहा, व्यवस्थितपणे नोट्स काढा त्याचीवाली, आणि PIQ लिंक करा. आणि जवळपास मी सांगतो ना, आता आपण पाहिले किती प्रश्न पाहिले, जवळपास हे 5-6 आणि आपले 7-8 आहे. जवळपास 12-13 क्वेश्चन पाहिले आपण. त्या 12-13 क्वेश्चन मध्ये तुम्हाला आढळलं का की आपला प्रश्न सॉल्व्ह होत नाही, सॉल्व्ह होत आहे. आणि ही माहिती नाही का आपण व्यवस्थितपणे नाही का स्टुडंटला कशा प्रकारे लक्षात राहील या दृष्टिकोनातूनच आपण काढलेली आहे. कारण मी स्वतः एक स्टुडंट आहे आणि मला माहित असते की विद्यार्थ्याला इझी कसं देता येईल हे देण्याचा मी प्रयत्न करत असतो प्रत्येक व्हिडिओमधून. आणि एक नक्की सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, कमेंट करा, शेअर करा मित्रांना सुद्धा, जेणेकरून आम्हाला सुद्धा नाही का नवीन स्टुडंट मिळणार, सबस्क्राईब वाढणार आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. जे ग्रामीण विद्यार्थी आहे ज्यांना त्यांच्यापाशी राहत नाही की क्लास लावू शकत नाही, त्यांनी त्यांच्यापाशी पैशाचं बजेट नसते, बराच काही ऑब्स्टॅकल असतात त्यांच्यापाशी, हे तुम्ही नाही का
नक्कीच नाही का त्यांच्यापाशी पोहोचवा. कसं माहिती आपण वाढणार म्हणजे सांगण्यानं वाढणार म्हणजे सांगण्यानं दिल्यानंच वाढत असते. असं संकुचित नका ठेवू की बा मी शेअर केला दुसऱ्यांना किंवा त्याला बी 1 मार्क भेटेन, असं काही नसते. आपण वाढवायचा, आपण फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आणि PIQ वर होल्ड ठेवायची. या व्हिडिओमधून तुम्हाला काय कळत आहे नेमकी की बा आपण आयोगाचे हॉट टॉपिक तर निग्लेक्ट करत नाही आहोत की ज्या टॉपिकवर नाही का 1 पेज माहिती आहे आणि 1 मार्क भेटत आहे, जिथं आपण 10 पेज माहिती आहे आपण तिथं नाही का जास्त वाचत आहोत आणि माहीत सुद्धा नाही की त्याच्यावर प्रश्न येणार नाही, असं तर आपण तयारी करत असाल तर नक्की थांबा. या 20-25 दिवसात नाही का तुम्ही जर व्यवस्थित प्रॉपरली जर स्टडी केला ना आयोगाचे हॉट टॉपिक, मी वारंवार म्हणत असतो आयोगाचे हॉट टॉपिक का, कारण की तुम्ही जर ते करत नसाल, कोपेनहेगन विचारलं तुम्ही केलं का, तुम्हाला स्वतःला विचारा की आता जे 25 मध्ये झालं याच्यावर मी पाहिलं का कोपेनहेगन माझा हॉट टॉपिक आहे आणि कमी माहिती आणि 1 मार्क भेटत आहे, तुम्ही पाहत नाही म्हणजे तुम्ही नाही का PIQ निग्लेक्ट करता आणि पुन्हा प्रश्न येईल कोपेनहेगनवर, मग तुम्ही काय करसान, चुकसान. म्हणजे तुमचा काय होत आहे, जिथं आपल्याला 1-2 तासात तो टॉपिक समजून जात होता तिथं आपण नाही का करत नाही, 1 मार्क गेला. त्यानंतर याच्यावरून काय तुम्हाला प्रिडिक्ट होते की त्रिवार्ता सुद्धा विचारते, मग आपण त्रिवार्ता करतो, त्रिवार्ताचे PIQ जोडतो आणि त्रिवार्ताबद्दलची इतर माहिती पाहतो. हे तुमचं काम आहे. जर याच्यावर नाही आला पुढे त्रिवार्तावर, त्याच्यावर सुद्धा आला आहे, कारण की त्रिवार्तावर आपण करत असतो. हे तुम्ही पहा आणि सांगण्याचा उद्देश हे नोट्सच एक प्रकारची या टाईपची तुमची नोट्स असली पाहिजे. आणि शेवटी खूप वाचायचं बाकी आहे, हे कन्फ्युजन सर्वांचं असते, लक्षात घ्या. आपल्याला आता खूप वाचायचं नाही, आपल्याला काय करायचे आहे, गणितचे 15-20 टॉपिक घ्यायचे आहे ज्याच्यावर आपली पकड नाही आहे आणि ज्याच्यावर PIQ येते, रिपीट येत आहे. मग ते तुम्ही PIQ कसे पाहायचे, जे तुमच्याविषयी एखादा PIQ अनालिसिस बुक असेल ते पाहायचं. जसं आता तुम्ही रांगेत असताना टॉपिक तुम्ही पाहिला की हॉट टॉपिक आहे, तुमचं वीक आहे, तुम्ही काय करायचं, त्या अरगडे सरचं असो किंवा सचिन डवळे, फक्त रांगेत स्थान PIQ पाहायचे. नाही टेट सिरीज म्हणत आहे मी, नाही सराव प्रश्न संच, फक्त PIQ पाहायचे जे 20-25 आले, 20-25 पाहायचे, होल्ड करायची. नाही कळालं तर युट्यूबवर जायचं, सर्च करायचं रांगेची स्थान कशा प्रकारे पाहायचं, म्हणजे तो टॉपिक 1 मार्क भेटणार, कारण त्याच्यावर प्रश्न येणार आहे. असे तुमचे 20 दिवसात 20 टॉपिक जर झाले तर तुम्हाला किती भेटते, 13-14 मार्क इझिली जाता तुम्ही मॅथ आणि रिजनिंग. तसं सायन्समध्ये सायन्स सर्व करायचं का, कदाचित नाही. 20-25 टॉपिक निवडायचे, मी टाकलेले आहे टेलिग्रामवर सुद्धा, तुम्ही नक्की पहा. कसा मोठा व्हिडिओ येईल किंवा मी नाही का यानंतर नाही का 10 मिनिटाचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा नक्की तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे या 20-25 दिवसात. जर तुम्हाला जर तो स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पुन्हा जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करजा, मी नक्की करीन. लक्षात घ्या, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.